परंपरांचा, चळवळींचा, बंडांचा, विजयाचा आणि पराजयांचा भूतकाळ देणारा इतिहास आणि युद्ध यांचं नातं तसं जुनच आहे. पहिलीपासून 10वी पर्यंतच आणि प्रत्येकाला शाळेत गेल्यापासून शाळा सुटेपर्यंत हे युद्ध खेळावंच लागतं. झालेल्या इतिहास आणि विद्यार्थ्यांच्या युद्धात नेहमी इतिहास जिंकला आणि विद्यार्थी धारातीर्थी पडला, अगदी बाजीप्रभू देशपांडेंसारखा. या इतिहासाने जगाला खूप मोठमोठी स्वप्न दिली असली तरी इतिहास घडवणाऱ्या सरदारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या झोपा उडवल्या, अनेकांची बालपणं नासवली आणि अनेकांना असं जेरी सांडलं की इतिहास हा बालमानसशास्त्रज्ञांच्या मते शालेय विद्यार्थ्यांचा शत्रू वाटायला लागला. शिवाजी को याच इतिहासाच्या शिल्पकारांनी गणेशोत्सवातल्या वेशभूषा स्पर्धांना मोलाची देणगी दिली. माझी तलवार दे. शिवाजी शिवाजी इतिहास आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या युद्धात आजवर फक्त इतिहास जिंकला, कारण विद्यार्थ्यांच्या बालमनावर इतिहासाचा टॅटू गुंतवणारी पिढीच तशी होती. आणि ज्यांनी लटकावलाय ते आहेत सनीचे पणजोबा. स्टॅच्यू ओव्हर. कोण केलं? शहीद हो. आहे या गांधी. नाही नको, मला एवढी हिंसा बघवणार. इतिहास विरुद्ध चुकतोस कसा? लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणायची. उद्यापासून एकही उत्तर
चुकलास ना तर माझं नाव बघायला वाचवू नकोस. ठीक आहे, नुसतं गुंडू नामजोशी म्हणीन. कुठे पडलाय मी काय म्हणतो, पण हा उत्तर चुकणार नाही असं नाही म्हणत. अरे एक कथाया हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपलं रक्त सांडलं त्यांचा इतिहास तुम्ही पाठ करताय काय रे? अरे इतिहास कसा असं जिभेवर वाचायला हवा. अरे आम्ही इतिहास घडताना बघितलाय. सायमन बोबॅक 26/14/1942 आंदोलन, चले जाओ, जालियनवाला बाग हत्याकांड आणि अरे हे ज्या बापाने उघड्या डोळ्यांनी बघितलं त्याचा मुलगा इतिहासाची उत्तरं पाहत करतोय. नेहरू तुम्हाला सांगतो मला सगळं पाहिजे. वळा, आम्ही इतिहास घडवलाय. तुम्हाला इतिहास घडवता येत असेल ना तर निदान चुकून बिघडव तरी नका. बरोबर? बरोबर. काय काय हो अण्णा, आणखीन किती वर्ष तेच बोलणार आहे? ए गुंडू, विटीदांडू खेळायला येतो का रे? अण्णा, मी खेळायला जाऊ का? खेळायला तुला खेळ गांधींनी नेहरूंनी म्हटलं असतं तर घडला असतं का इतिहास? बालपणीचा काळ सुखाचा, पण इथे बालपणीच माझ्यावर हा अख्खा का उडाला होता. त्यात कसलं आलंय सुख? इतर मुलं कुमार वयात भविष्याची स्वप्न बघतात, पण इथे भविष्य म्हणजे काय हे कळायला वर्तमानात तर जगायला हवं. वयाची कित्येक वर्ष मी इतिहासातच जगत होतो. मला इतिहास माझ्या जिभेवर नाचू लागला होता बापूजी. पण स्वातंत्र्य काही दिसत नव्हतं. अण्णा मी जातो ना हो खेळायला. गांधी तुमचा पंचा. मी जाऊ का हो खेळायला? जा पण आधी अभ्यास. सगळ्या सकाळीच. अरे बाळा तेच सांगतोय, आजपासून तुझा घरातला अभ्यास बंद. हो बाया, आजपासून त्या म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली बसायचं अभ्यासाला. अण्णा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, मी बॅरिस्टर झाले, मग हक्कांसाठी लढले. हो तो माझा हक्क आहे. अण्णा, तो 20 तासाचा अभ्यास करीन आणि बॅरिस्टर होईल. शाबास बरं शाबास. अण्णा एकच मिनिट. अण्णा, हे काय नवीन म्युन्सिपालिटीचा दिवा काढून आणलाय. आता घरात ठेवीन. एका गालाला मारलं, दुसरा गाल पुढे करायचा. का? मला हे पहिल्यांदाच पश्चाताप होतो या वाक्याचा. तिला म्हणाले होते, मी बल चोरला नाही, मी मार खाणार नाही. कसं नाही, अरे गांधीजी म्हणाले होते, सहनशक्ती ही मोठी शक्ती आहे. अरे याला कुणीतरी सांगा. पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. हो क्रिएट अथवा हो 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 म्हणा. मला माहित नाही, ते माझ्या नंतर. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, काय विचार करा. मारू नका, विचार करा, बुद्धीचा वापर करा. मी पण तेच करतोय. हो का बाळा, गांधीजी काय म्हणाले माहितीये की गांधीजी म्हणाले होते, चला जाओ. इतिहास बोलला तरच तो कळलो. हे पिकाल सत्य आहे आणि हेच राहणार. पण तो लहान आहे अजून. पिढीला इतिहासाचा अभिमान राहिला तर जगाला देशाचा अभिमान राहील. काळ बदलला
अण्णा गेले. नंतर ते पणजोबा झाले. पुढची 50 वर्ष इतिहास आणि अभ्यासक्रमावर अण्णांच्या स्टाईलने राज्य केलं. देशातल्या घटना बदलल्या, पण इतिहास काही बदलला नाही. इतिहास घडवणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकात सुखाने रंगत होते. दरवर्षी घरात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा बंधन होतं. दरवर्षी 30 समरगीतं वाटत. दरवर्षी इतिहासातले सगळे एकमेकांना विश करत. पण आज या घरात पहिल्यांदा काहीतरी विचित्र घडलंय. इतिहास शिक्षकाचा नातू नाही तू, आणि तू साने गुरुजींच्या गाण्याला रॅप आणि पॉपचं काही लावतोस. अरे काय म्हणतील काय हे? तू वंगभंग चळवळ, चौरी चौरा आंदोलन, 1942चं आंदोलन आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. हो खोटं बोलतोय हा. तेव्हा पाण्यात तरी होतास का तू? जाऊ दे टिळक, शांत व्हा. अहो टिळक असं अण्णा म्हणाले असते, आत्ता असते तर. आणि कचरा तू काय दात काढतोस? तू दात काढतोस आणि काय काढत्या? तू इतिहासात नापास झालायस. आजोबा शाळेतून ते काढून न टाकले मला. आणि घाबरू नका हो, मी पटवेन सरांना. पटवेन? सरांना पटवेन म्हणतोस तू? तू सरांना पटवलं. आणि मग तुझ्या सरांवरून आठवलं, तुझ्या सरांचा फोन आला होता. तू भाषणात टिळकांचा जन्म मरायलेला झाला असं म्हटलंस. चिखलीत जन्माला आले होते ना ते. अरे मग काय मग? चिखल म्हणजे मड. मला वाटलं चिखलीला हल्ली मड आल्यानं म्हणतात. आणि आजोबा ते बोलायला पण कसं तरी वाटतं. काय? ते चिखली बिखली चिखल म्हणजे मड आणि चिखली म्हणजे ते काय नाही. आजपासून तुझ्या सगळ्या डिवल्या बावल्या एक्स्ट्रा क्लासेस बंद. का विचारतो? आम्ही कधी हिंमत केली नव्हती हो आमच्या आई बाबांना का प्रश्न विचारायची. आजोबा तुम्हीच सांगितलं होतं की का असा प्रश्न विचारणारी मुलं मोठेपणी शास्त्रज्ञ होतात. आणि आता तुम्हीच डबल ढोलकी डबल ढोलकी म्हणतोय मला. ते काय नाही. आजपासून या घरात इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला हवी. आजपासून तू घरात नाही त्या म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली बसायचा अभ्यासाला. का? अरे का? अरे बाळा हाच प्रश्न आंबेडकरांनी विचारला असता तर घडला असता का इतिहास? ते काय नाही. आजपासून तू म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली बसायचा. तुम्ही सांगितलं होतं तुला प्रकाशात अभ्यास करू नकोस. सुरा मोटरचा चष्मा लागेल. या उठा. आणि आजोबा तसंही आपल्याकडे म्युन्सिपालिटीचे दिवे उरले नाहीयेत. हो खेळताना सगळं फोडून टाकले. काय? अहो म्हणजे पुढच्या पिढीत कोणीच बॅरिस्टर होणार नाही. अरे मला गाल कशाला चोळतोस? बापूजी म्हणाले होते एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करावा. माहित नाही तुला? कसं माहित असणार? तो धडा मी ऑप्शनला टाकलाय. हातातली बॅट फेकून झाली. झाडू कुठाय? हा घे झाडू आणि अख्खा मजला झाडू काढ. आजपासून हाच तुझा खेळ. अरे बाळा हाच प्रश्न विनोबा भावेंनी विचारला असता तर घडला असता का इतिहास? म्हणजे झाडू मारलेला इतिहास घडतो. हो. मग देतो हा झाडू त्या नगरसेवकाला आणि जाऊन सांगतो, ओ झाडू मला इतिहास घडवायचा मुलगा. रोज जरा झाडू मारा, आणि शाळेत पण जाऊन सांगणार आहे. काय? तुमचं नाव आदर्श पालक स्पर्धेतून काढून टाका म्हणून. अरे पण का? काय विचारताय? तुम्हीच सांगा. अरे गदड्या, आता मला उलट उत्तर देतोस तू. तुझ्या मुलाचं ना खरंच काहीतरी करायला हवं. अहो वाह्यात सांग. सनी कुठे चाललायस? सनी क्लास
मुंगे माझं, या मुलाचं ना खरंच काहीतरी करायला हवं. याच्या बापाने याला इथे ठेवलाय आणि स्वतः गेला अमेरिकेला निघून. किती जागा करून घेणार आहेस बा? एका चालीवरून इतकं चिडायची गरज नव्हती. हो, मलाही हेच सांगायचं होतं. आणि त्याने चाल लावली त्याची कला आहे. माझ्या भारत एक खोज मध्ये मी कलेचंच महत्व सांगितलंय आणि त्याने जे केलं ते निरागसतेतून केलंय. गुंडोबंद, तुम्हाला नेमका राग कोणत्या गोष्टीचा आलाय? नाही म्हणजे तुमच्या पिढीने इतिहास घडवला नाही ह्याचा, की तुमच्या पुढची पिढी इतिहास घडून काढते याचा? असं नाहीये टिळक. इतिहासाच्या श्रेयात आमचा वाटा नाही म्हणून आम्हाला कधीच काही वाटलं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की इतिहास घडवणाऱ्या हातांमध्ये आमचे हात नसतील तर निदान बिघडवणाऱ्या हातांमध्ये तरी ते नकोत. अहो पण या इतक्याशा मुलामुळे इतिहास बिघडेल? तेही एका चालीमुळे. जो इतिहास घडायला 150 वर्ष लागली, तो इतिहास इतक्या लवकर बदलणं शक्य आहे का? आणि ज्या चालीमुळे इंग्रजांना आपली चाल बदलावी लागली, त्या चालीला हा चिमुरडा बदलेल? शक्य नाहीये. असं तुम्हाला वाटतंय बापूजी, कारण तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात सुखाने नांदताय. आज इतिहास तोच आहे, पण तो हातात घेणारे हे हात बदलले. आजची पिढी तुम्हाला ठाऊक नाहीये बापूजी. आज तुम्ही इतिहास जमा आहात, उद्या कधी इतिहास वजा व्हाल कळणार नाही. आम्हाला आम्ही घडवलेल्या इतिहासावर पूर्ण विश्वास आहे. मला तर ही पिढी माझ्यासारखी वाटेदार वाटते. वाह, काय बोलत होता तो मुलगा? हा मुलगा तोच असेल जो म्हणे मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. चूक. हा मुलगा तोच असेल जो म्हणे मी शेंगा खाल्ल्यात तरी मी तर फलं उचलणार नाही. काय करायचं ते करा. आवाज ऐकला? हा आवाज कोणाचा? हा आवाज कोणाचा? मला हा आवाज महात्मा फुलेंसारखा वाटतो. हो हा. तुम्हाला काय वाटतं आंबेडकर? हा? मला माहित नाही. वा, महात्मा फुलेंविषयी तुम्हाला माहित नसावं? आश्चर्य बुवा. अहो फुले म्हणजे का मंगल पांड्यात का ओरडायला? यांना घाल. असं आहे का? मी त्यांना अख्ख्या इतिहासात वाचवा वाचवा असं ओरडताना पाहिलेलं नाही, ज्यामुळे मला माहित नाही. वाचवा वाचवा. अहो काहीतरी करा गांधी, काहीतरी करा. इतिहास के एक एक पन्ने से चुन चुन के बदला लूंगा. आता या ना. हर हर महादेव. शिवाजी शिवाजी वाचवा. लाडूची साल्या बिघडत आली आहे. हे असे पण कसे? बाबू काहीतरी करा बाबू. मी काय करणार? मी राष्ट्राचा पिता आहे की राष्ट्रीय खेळाचा पिता आहे? मी काय करणार? माझ्या हाताच्या मुलाने बघा काय दिलं. हे काय हे बघा, येऊन देत का घेऊन द्या. चांगलं फोडूनच काढतो. पण हा कुठला तर काहीतरी करा. अहो काहीतरी करा. नाहीतर इतिहासाच्या पुस्तकातले सगळे खाली येतील. आणि हा कुठला तर सगळे वर जातील. कुठे आहे तो मुलगा? कुणीतरी येत आहे. पळा पळा.
पळा टिळक पळा, कुणीतरी येत आहे. मी पळणार नाही. अहो पळणार नाही काय पळणार नाही. ओ टिळक, अहो जीन्स मधले टिळक बघून लोक काय म्हणतील. अहो पाणीदारपणा बाजूला ठेवा आणि पळा. नको तिकडे पाणीदार. इतिहासाचं पुस्तक रंगायला गेलो का शाळेत? आजोबा, तुम्हीच सांगितलं होतं चित्रकला माइंड फ्रेश करते. पण तुला इतिहासाचं पुस्तक सोडून दुसरं काहीच मिळालं नाही का माइंड फ्रेश करायला? आणि मी बाईचा पण. हॅलो हॅलो सर, शाळेत लवकर या. कोणीतरी इतिहासाच्या पुस्तकात नेते रंगवले, कुलकर्णी सरांना पेटव मारले आणि ते तुमचं सापडण्याचा प्रयत्न करताय. अरे बापरे, नाही येतोय मी. त्याच्यावर बोला, इनकमिंग फ्री आहे. हा हॅलो, अरे देवा, इनकमिंग फ्री आहे म्हणतोय का? मोबाईल. हा घे तुझा मोबाईल. अरे हो आजोबा, येताना एकदम कलर पिठा घेऊन या. मला राजा राम मोहन रॉय यांच्यासाठी नवीन गेटअप सुचलाय. याचा बापाने याला माझ्या गळ्यात टाकलंय आणि स्वतः गेला अमेरिकेला निघून. आता मी जाऊन येतो अमेरिकेला. एक गाढवा तुझ्या शाळेत जाऊन येतो. काय त्याचं कसं होणार काय होणार? तो रडतोय. तुम्ही नाचताय. तो रडतोय. गुन्हेगाराला शासनाने व्हायलाच हवं. हे घ्या. आणि काढा फोडून त्याला. काढा फोडून त्याला. हो, ही छडी आहे का? वा. आणि तो माझा नातू आहे का? अरे वा. हे बघा, मी फोडणार नाही. आपल्यापैकी कुणीतरी पुढे व्हायला हवं. नाहीतर हा पुस्तक रंगवतोय, उद्या पुतळे रंगवेल आणि मग ती विठ्ठलपणा असेल ज्याचा अर्थही त्याला माहित नसेल. वा वा, दूर वा. किती वाटते तुम्ही ह्याला भीताय. आता बॉम्ब असून तो काय छान बोलता हो तुम्ही. एक काम करा ना, तुम्हीच द्या ना पुढे. अहो नाहीतरी ह्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. काय असू द्या. बाबू, त्याच्यासोबत हे घेऊन जाऊ. लहान आहे तो. अहो पण त्यानेच नाही का दिलाय तो. बाळ गेला अमेरिकेला. मी त्याचा मुलगा चालली आहे. आता मग घरी नाही आहेत. गणपतीची वर्गणी मला उद्या या. काय पाहिजे? मला ओळखलंस? उसामा बिन लादेन. हो, तुमचा गिरवे माझ्याकडे. तो बिल्डिंग पाडण्याचा. मला ओळखलंस? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे, ब्राझीलचे फुटबॉल प्लेयर तुम्ही? एक मिनिट थांबा. फुटबॉल प्लेयर असून तुम्ही हॉकी स्टिक घेऊन काय करताय? अरे मी मोहनदास करमचंद गांधी. हे नाव पण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मुन्नाबाई, गांधी, बहुत चप्पा नसता. मी सॉलिड फॅन आहे तुमचा. थांबा. अरे काय शोधतोयस? वही, यांचा ऑटोग्राफ पाहिजे. अरे थांब, मी तुला ऑटोग्राफ देते. पण त्याआधी तू मला सांग, तू मला चित्रपट सोडून आणखी कुठे पाहिजे? चित्रपट सोडून ते भिंतीवर, नोटेवर आणि एक आहे समोर आहात ना. बरं ते जाऊ. तुला भारत छोडो माहितीये? हो, अमेरिकेला जाताना बाबा म्हणाले होते भारत छोडो.
शिवाजी महाराजांचा. आणि त्याआधी चंद्रगुप्त मौर्य. वरचे येत नक्की असेल. नाही, जगाचा इतिहास आहे, वरचे येत नाही. घ्या, जगाचा इतिहास आहे वरच्या येते. म्हणजे ते आम्हाला ओळखतच नाही. मी निघतोय. कुठे चाललात आंबेडकर? कुठे कुठे ते मला माहित नाही, पण मला इथे थांबायचं नाहीये. का? का? अहो काय चाललंय काय हे? बापू, 2 पावलं मागे व्हा, नाहीतर सगळं तुमच्यावर येईल. हे या मुलाचं काय चाललंय काय? अहो याला काही अर्थ आहे का? पण तो लहान. थांबा, आंबेडकर तुम्ही कुठे नाही जायचं. हा. येऊ द्या त्या मुलाला. अरे मला नाही जायचं. मला काही इतकं नाही का? शांत व्हा. तुम्ही आहात कोण? आणि इथे सोसायटीच्या मीटिंगला आल्यासारखे भांडताय कशाला? ए, कथाया! नाही ओळखणार तुम्हाला, कारण माझ्या अजून कोणता सिनेमा आलेला नाही का? आलाय का सिनेमा? आलाय का? नाही. या देशात इतिहासाच्या पुस्तकात हिरो असून चालत नाही, तर तुम्ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरावे लागता. वाह बापूजी, एक काम करा, माझ्यावर एखादा सिनेमा काढायला सांगा. हा, मी टिळक बोलतो. नाही नको, त्यापेक्षा द लेजंड ऑफ बाळ गंगाधर टिळक. कसं भरभक्कम वाटतं. आईचा घो. सॉरी, आईचा घो बाळ गंगाधर टिळक म्हणाले. सॉरी, चिखली आणि ते मंडले तुरुंगात विद्या रस्ते, शेंगदाणे आणि शादले राहिले. अजून काय माहितीये माझ्याबद्दल? एवढंच. व भाषणात एवढंच म्हटलं ना, भरपूर टाळ्या मिळतात. वाह, छान, खूप बोललास बा. नाही काय आहे की यापेक्षा जास्त माझ्याबद्दल या देशातील कुणालाच ठाऊक नसणार. सॉरी, आय मीन मी चुकलो असेल तर सॉरी. मी तुम्हा सगळ्यांना हर्ट केलं, पण मी तुम्हा सगळ्यांना एक जोक सांगू. सांग, कोणाचा आहे? सरदारजीचा? नाही, तुमचा आहे. बाबू, अहो तुम्ही हसताय. हा तुमचा पराभव नाही आहे का? पराभव? पराभव तर माझा त्याच दिवशी व्हायला हवा होता, ज्या दिवशी नथुरामने माझी हत्या केली. आणि तोच नथुराम आज रंगभूमीवर प्रेक्षकांच्या टाळ्या वेचतो. या मुलाने जे केलं ते अज्ञानामुळे केलं, त्यात त्याची काय चूक झाली? पण बापू, हे सगळं काय चाललंय ना, मला काही कळत नाहीये. पण मला कळायला लागलं, या देशाला वेळ लागले, वेळ, दुसरं काही नाही. हो, मला कधीच वाटलं नव्हतं की 150 वर्षांचा इतिहास 50 वर्षात इतका बदलेल. इतका मला हेच सांगायचं होतं की पण दोष या पिढीचा नाही, याच्या आधीच्या पिढीचे. हिंदू नाम जोशी नाही, बाळकृष्ण नाम जोशी. त्यांनी आपल्याविषयी यांच्या मनावर काही बिंबवलंच नाही. म्हणूनच तर यांना टिळक टरफलं आणि गांधी, मुन्नाबाई. आपण इतिहासात दिसत असून आपली ही अवस्था. पण ज्यांचा केवळ नामोल्लेखच आहे, त्यांचं काय होत असेल? बरोबर बोललात बापूजी, अगदी बरोबर बोललात. अहो या मुलाने खूप मोठं काम केलंय, आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर काढून. बापूजी, यू आर राईट. आज ज्यांना फेस व्हॅल्यू आहे त्यांची किंमत आहे, ज्यांना फेस व्हॅल्यू नाही त्यांचं कार्य शून्य. आणि जर तसं असेल ना, तर या मुलाला आपले चेहरे रंगवायचा पूर्ण हक्क आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी सुरू केलेल्या गणेशोत्सवात माझं स्थान फक्त वेशभूषा स्पर्धांपुरतं मर्यादित राहील. बापूजी, मला काय द्यायचं आहे का? आंबेडकर, तुम्ही बरोबर बोलला. आपण बाहेर पडूया. अहो निदान कळेल तरी या किडीने देश कुठपर्यंत पोखरलाय. नाही टिळक, अहो किडीने नाही, पिढीने. बरोबर बोलला. चला, 1 मिनिट. आपल्याला बाहेर कुणी पाहिलं तर, ओळखलं तर? अहो या वेशात आपण एकमेकांना ओळखू शकलो नाही. तिथे इतरांचा प्रश्नच कुठे होतो. चला बघूया. थांबा 1 मिनिट. जर तुम्ही बाहेर गेलात
शिकवेन तुला इतिहास. अरे खरंच मी शिकवेन तुला इतिहास. म्हणजे तुला झोपही येणार नाही आणि मजा येईल. आई रक्त शपथ. आई रक्त शपथ. यस ग्रेट. मग मी पण सगळ्यांना सांगेन मी इतिहास चाचा नेहरूंकडे शिकलोय. पण सनी हे बूट म्हणजे हो मुद्दामून घातलेत ते. म्हणजे ज्या महात्म्याने दांडी यात्रा आडवाणी काढली तो पायात बूट घालून जाणार. तुम्ही कधी विरार लोकल मधून प्रवास केलाय? हो विरार लोकल मध्ये बूट न घालता चढणं म्हणजे तिरंगाशिवाय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखं आहे. पायाचं भज होईल भज म्हणून दिलेत ते. आणि हॉकी स्टिकन बापूजी पण चांगले दिसता. बरं असू दे. आता माझं काय, ही जीन्स घालून मी बाहेर जाणार नाही. वयाला शोभत नाही. तो अमिताभ बच्चन हाफ पॅन्ट घालतो त्याला शोभतं ते. अरे तो हिरो आहे. तुम्ही नॅशनल हिरो आहात. त्याला फायटिंगला पण स्टंटमॅन लागतो. मी तर स्वतः केली होती रिअल फाईट. अरे बाळा, आता माझं ऐका. काय देतो नका आणि एकदम खरं सांगा तुम्हाला कसं वाटतंय? हा म्हणजे आता तू म्हणतोस तसं सुटसुटीत वाटतंय खरं. माझ्या तर ती बंदूक देऊन मला गेलं नाही. म्हणजे काय, आता माझ्या सुरक्षेसाठी इतर कुणाला बसवावं लागणार नाही. माझी सुरक्षा मी स्वतःच करेन. आणि हो तुमची सुद्धा. तसंही मीच कायदा केला. स्वसंरक्षणासाठी गोळी झाडणं ही हत्या नव्हे. चला निघूया. आपण सुरुवात करूया. मला सांग तुला भगतसिंग माहितीये? बस काय? अरे वा. कोण म्हणतं की तुमची पिढी वाया गेली म्हणून? सांग कोण होता भगतसिंग? वो भी देवल. अरे काय बोलतोय? मला फक्त त्याची ऍक्टिंग आवडली. वाटच करतो. तुला इतिहासात मार्क किती मिळतात? घरातले सांगू की शाळेतले? म्हणजे काय नाही जाऊ दे. कमीच मिळतात. अरे मग इंटरेस्ट घेऊन वाच. बाकीचे विषय इंटरेस्ट घेऊन वाचले तर 90-95 इतके मार्क मिळतात. पण इतिहासामध्ये किती पण इंटरेस्ट घ्या फक्त 65 मार्क मिळतात. सनी सनी अरे बाळा सनी सनी कुठे गेलाय? अरे दरवाजा कुठे गेला? अरे ओ बाळा सनी मी काय म्हणत होतो? आजोबा काय झालं? अरे बाळा आता मी तुझ्या शाळेत येत होतो तर मला अचानक असा भास झाला की आपल्या घरातले गांधी आंबेडकर टिळक बाहेर पडलेत म्हणून. आजोबा ते तेच होते. अरे देवा हे कुठे गेले? फिरायला इंडिया टूरला. इंडिया टूर आणि नेहरू? अहो नेहरू तुम्ही असताना कसे काय गेले ते? हो त्यांनीच पाठवलं. अहो नेहरू काय बोलतोय हा? अरे गांधींना मी अडवणार का? टिळक माझं ऐकत नाही. आणि हा आंबेडकरांना मी सांगायला जात नाही. अरे काहीही होणार नाही. अहो काही होणार कसं नाही. 15 ऑगस्ट तोंडावर आहे. सगळीकडे कलेपण बंदोबस्त आहे. अरे त्या तिघांपैकी 2 मवाळ आणि एकच जहाल महत्वादी आहे. एकच? अहो पण त्या एकाचं नाव बाळ गंगाधर टिळक आहे. मग आणि रागाच्या भरात गांधी आंबेडकर काही करणार नाही. पण टिळक? हा ते टिळकांचं काही सांगता येत नाही. अरे बापरे. ते 1-2 जणांचे लोक नक्की ठिकाणा आणतील. अरे देवा गेलो मी. शांत बस. आणि रागाच्या भरात काही करायला ते काय अँग्रियन म्हणायत? हा तुम्ही बोलताय ते खरं आहे नेहरू. अहो पण बाहेर काय होईल हे माझ्या डोळ्यासमोर दिसतंय हो. कुलकर्णी सरांनी याचं नाव घेतलं तर नाही 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 मी चाललो मी चाललो मी अरे आवाज कुणाचा? मी गेलो. आजोबा ये. आजोबा यांना काय झालंय? काय बस. अरे मराठी माणूस भडकला. आमचा झेंडा भडकला. अरे मराठी माणूस भडकला. आमचा झेंडा भडकला. निळ्या रंगाचा आमचा झेंडा. आमचा झेंडा. निळ्या रंगाचा आमचा झेंडा. आमचा झेंडा.
स्वदेशीची की स्वातंत्र्याची? अहो काय माहित नाही. अरे आवाज कोण आहे? कोण आहे पुढे? कोण नाही? मग चाललात कुठे? अरे आवाज कोणाचा? शिवाजी पार्क फुल करायचं ना, तिकडे आज सभा आहे. आणि तुम्ही ना 100 रुपयाने चला. 100 रुपयाचं काय करायचं? थांबा, दाखव रे. अरे मराठी माणूस पडला, आमचा झेंडा पडला. अरे निळ्या रंगाचा आमचा झेंडा, अरे चमचा गुरूर छान रहेगा. समजला? पैसे देऊन चळवळ विकत घेता. फक्त 100 रुपये दिवस. तसं पण तुम्हाला आज काही काम धंदे नसतील, बरोबर? मग चला ना आता. असं जरा हसा आणि चला. नाही जमत असं ते कधीच म्हणाले नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांचा हसरा चेहरा हे बळ होता आमचं, त्यांचाच तो नारा होता. आता खरंच भारत छोडो. भारत छोडो, भारत छोडो. नाही गांधीजी, अहो का भारत छोडो? आपण यांना इतिहास दिला. बघा, त्यांनी आज तो परत केलाय. हे बघा बापूजी, मी हार मानणार नाही. अहो आपण यांना संस्कृती दिली, आपण यांना लेखणीची ताकद काय असते ते शिकवली. आपण पुन्हा एकत्र आणूया भारताला. कुठून आणणार एकत्र? आपण पुन्हा केसरी, पुन्हा मराठी वाचतील हे सगळे. आज तिला खबर सचिन तेंडुलकरच्या बॅटचा कव्हर तुटला. आज तिला खबर अमिताभ बच्चनला टीव्हीवर बघितला होता. आज तिला खबर. आजच्या पिढीला वर्तमानपत्राची ताकद माहित नाही. आपणच त्यांना त्याची जाणीव करून द्यायला. वर्तमानपत्राचं शस्त्र झालं. तुम्ही कोणता पेपर वाचला? भगवा पेपर वाचते. आमच्याकडे सगळे भगवा पेपर वाचतात. या देशाला घबराशिवाय पर्याय नाही. कारण रोखोक होणारं एकमेव वर्तमानपत्र ते म्हणजे भगवा. काही जणांनी लेखणीच्या तलवारी केल्या. आमचा पेपर निळा पेपर. आकाश निळे, सागर निळा. त्याप्रमाणे आमच्या पेपरमधील विचारही इतरांपेक्षा निराळे, निळ्या शाईने लिहिलेले. वर्तमानपत्राच्या मशाली झाल्या. वर्तमानपत्राने अख्खा भारत देश भेटला. तुमचं पेपर कोणता? हिरवा. सुरुवात एका महिन्याची. असं म्हणतात हिरवा पेपर या देशाचे नाही, पण आम्ही या देशाचे आहोत आणि हिरवा पेपरही याच देशाचे. याच देशातील हिरव्या झाडांना तोडून बनवलेला हा हिरवा पेपर. हे बघा, आज प्रत्येक पक्षाचा विचार वेगळा. आज प्रत्येक पक्षाचं वर्तमानपत्र वेगळं. काय वाचून एकत्र येणार भारत? सगळे संपलंय. सगळे संपलंय. काही नाही संपलं. बापू टिळक, अहो तुम्ही इतके धार मानली. हे बघा, अजून माझ्या हातात कायदा आहे. तुमचा कायदा सुद्धा कचकड्यांचाच निघाला आपल्या इथे. आणि कोणता कायदा हो? या देशाचे शिल्पकार कोण हेच विसरणाऱ्यांना देहांत शासन असा कायदा आहे तुमच्या विधानात. आज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर कोणती बातमी? फुल पेज बिग पोस्ट चेअर. सलमान खान बसलाय टॅटू लावून. आपल्याला ज्या पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपापल्या सोयीनुसार वाटून घेतलंय त्याच्यासाठी कोणती शिक्षा आहे तुमच्या कायद्यात? बरोबर बोललात तुम्ही. मला तेच वाटतंय. अहो का होत आपण या देशात?
म्हणून सांगावं वाटतंय. अहो त्या पोरा चित्रावर काढली सगळं खोट आहे. त्याच साराचं एक काम आहे. चांगला पडवला पाहिजे साल्याला. माझा नाही. काका थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल. मी रंगवलं ते इतिहासाचं पुस्तक. शपथ, आई रक्त शपथ. काय नाव काय तुझं? सनी, सनी बाळकृष्ण नामजोशी. नामजोशी म्हणजे नाम विसरलं का तू? नातू. आज पण माहित आहे का तू आपल्या देशभक्ती? तुम्ही देशभक्त आहात. ए आम्ही देश चालवतो. मी तुम्हाला तुम्ही काय चालवता हे नाही विचारलं. तुम्ही देशभक्त आहात की नाही एवढंच विचारलं. अर्थात. हो, मग वंदे मातरम संपूर्ण म्हणून दाखवा. चला 1 2 3 स्टार्ट. वंदे मातरम बोलतो ना, काय घाबरतो काय? वंदे मातरम वंदे मातरम. सुचत नाही. वाच. आजोबा, तुम्ही सगळे पक्ष एकत्र का नाही येत? काय येईल लागलं का तुला? तुम्हाला लागले? काय? हे नाही. हाच खरा प्रॉब्लेम आहे. अरे ते राडा झाला ना, आमचा पक्ष पुढे असतो. असतो ना, इंडे फडकवायला. पण त्या राड्यात कधी स्वतःहून पुढे जाऊन लाठी झेलली आहे? लाला लजपतरायांसारखी. ते कोण होते माहितीये? कोण होते? लाला लजपतराय कोण होते माहित नाही. जाऊ दे, संबंध काय यांचा इतिहासाचा. काका तुम्ही शिकलात किती? 26 वर्ष काय शाळा सोडून. 26 वर्ष. वर्षानंतर तुम्ही शिकलात किती? तुम्हाला माझा बायोडेटा विचारतोय? शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय आपली प्रगती होत नाही, असं कोण म्हणालं होतं? कोण म्हणाल होतं? स्वामी विवेकानंद. कोण? स्वामी विवेकानंद. ते कोण होते माहितीये? कोण होते? ते असं म्हणाले होते. खूप झाला तुझा इतिहास शिकवत. निघायचं. गप निघायचं. चल. मैदान सोडून परत जाणारे मित्र असतात. रे! असं कोण म्हणालं होतं? हो काका, घाबरू नका. मागच्या शिवाजी यांच्या भाषणात तुम्हीच म्हणाला होता. आणि शुक्रायाने कधी पळून जायला शिकवलं नाही नगरसेवक. ए खूप झालं तुझं आता हे. एक मिनिट. एकत्र या, संघ ठरवा, स्वराज्य मिळवा आणि त्यासाठी अखंड चळवळ करा. असं कोण म्हणालं होतं? कोण म्हणाल होतं? दादाभाई नौरोजी. बघा बघा कशी विटंबना केली आपल्या देशभक्तांची. बघा मी कोण? दादाभाई नौरोजी. मी काय केलंय? तुम्ही कुठे काय केलंय? जे काय केलं त्या पोरांनी केलं तुम्हाला सांगतो. जे काय 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 केलंय? कार्य नगरसेवक काका, कार्य कार्य. माहित नाही. बघितलं? ते सुराची गरज तुम्हाला नाही, यांना आहे. त्याच्या भारतीय खोजमध्ये तुम्ही एक चूक केली. मग कुठून कुठून काढले असता लोकांना शोधून. विवेकानंद, असल्या लोकांच्या डोकं ठिकाणावर येण्यासाठी तुमच्याकडे कुठली चळवळ आहे? आहे. पण ती बापूजींची. माझं कोण कितपत ऐकेल मला माहित नाही. कारण मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ लावला. हा एक चळवळ आहे, पण ती मी नाही, तू चालवायची. या
या पिढीच्या हातात सुरक्षित आहे. कारण त्या दिवशी पहिल्यांदा इतिहासाला नव्याने सुरुवात झाली होती. ती म्हणजे इतिहास विद्यार्थी मैत्री करार. सनी बाळकृष्ण नामदोशी करेक्ट. आज्ञा असावी महाराज.